हे आज जे बांगलादेशमध्ये घडलं ते 50 वर्षापूर्वी डोक्यात आहे आणि 50 वर्षापासून ही सगळी तयारी चालू आहे. मग कॉन्स्पिरसी थिअरी आणि सत्य ह्याच्यामध्ये अंतर किती आहे माहिती आहे? 9 महिने ते 12 महिने. तुम्हाला जर तुमच्या हातात ही पूर्ण पृथ्वी, हे पूर्ण जग आणि अवकाश अंतराळसुद्धा ठेवायचं असेल तर कंट्रोल फायनान्स अँड कंट्रोल डेटा. कंगाल भूगोलात ज्या संस्कृती तयार होतात, ज्यांच्याकडे स्वतःची संसाधनं नसतात, त्यांच्यामध्ये एक ती भूक जास्त मोठ्या, माझ्याकडे सगळा अन्नसाठा हवा, ऊर्जासाठा हवा. मध्यम वर्गाचं कंगालीकरण पद्धतशीरपणे करणं हा सुद्धा ह्या सगळ्या 5th वॉर जनरेशनचा खूप मोठा भाग आहे. कारण काय आहे, समाज चालतो तो मध्यम वर्गावर चालतो. उच्च वर्ग किंवा अतिशय निम्न वर्ग ह्यांचे लढे वेगळे वेगळे असतात. आजचं जे आपण भोवताल पाहतो त्याच्यामध्ये माणूस महत्त्वाचा आहे हे फार कमी बोललं जाते, कळप महत्त्वाचा आहे हे बोललं जाते. आपण पूर्वी सत्य काय असं म्हणत होतो. बघता बघता आपण सगळे म्हणायला लागलो नॅरेटिव्ह काय आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले काही दिवस वेगवेगळ्या भारताच्या अवतीभोवतीच्या देशांमध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत. मग बांगलादेशमधलं सत्तांतर असेल, त्याच्या आधी पाकिस्तानामधली अराजकाची स्थिती असेल, त्याच्या आधी 1-2 वर्षापूर्वीची श्रीलंकेतली परिस्थिती असेल, मालदीवमधली परिस्थिती असेल. त्यामुळे एकूणातच आपल्या अवतीभोवती खूप काही घडतंय आणि थेट शेख हसीना यांनी तर असा उल्लेख केला की मी जर का अमेरिकेच्या बाजूने एक निर्णय घेतला असता एखाद्या बंदराबाबतीत तर कदाचित माझ्यावरती अशी वेळ आली नसती. या निमित्तानं वेगवेगळे जगातले बलाढ्य देश आणि त्यांची आक्रमक प्रवृत्ती, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे वसाहतवाद या सगळ्याविषयी दबक्या आवाजात का होईना चर्चा चालू झाली आहे. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये असणारे वेगवेगळे परकीय शक्तींचे हात याच्याविषयी तर खुद्द अमेरिकेत चर्चा चालू झाली आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत इंटरकल्चरल फॅसिलिटेटर अर्थात वेगवेगळ्या संस्कृतींमधला दुवा साधणाऱ्या वैशाली करमरकर मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँक वरती. नमस्कार. या आधीचा मॅडमचा इंटरव्ह्यू तुम्ही पाहिला असेल, नसेल तर तो पण मी कार्ड्समध्ये देतोय, तो नक्की पहा. आणि त्यांचं संस्कृती रंग हे पुस्तक कदाचित तुम्ही वाचलं असेल, इतरही त्यांची अनेक पुस्तकं आहेत. पण एकूणातच वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे देश कसे एकमेकांवर प्रभाव पाडतात हे त्यांच्याकडून आज पुन्हा एकदा आपल्याला समजून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न हाच आहे की जसा मी या मोठ्या प्रस्तावनेत काहीशा उल्लेख केला की आजूबाजूला खूप काही घडतंय आणि त्याच्यात आत्ताच्या महाशक्तींचा हात आहे, त्यांच्या आक्रमकपणाची किनार आहे. मग तो चीनचा बेल्ट रोड इनिशिएटिव्ह असेल किंवा अमेरिकेचं हे बंदरांवरती कब्जा करणं असेल, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? तुमचा अभ्यास काय सांगतो? या सगळ्याकडे बघताना एक वॉरफेअर म्हणजे युद्धाचं तंत्र या विषयावरती खूप मोठा झालेला अभ्यास डोळ्यापुढे नक्की येतो. पूर्वी लष्करशाही हा एवढा एकच मार्ग होता की एखाद्या देशाकडे लष्कर जर सबळ असेल तर तो देश आक्रमक होतो, इतरत्र भूभागांवरती हल्ले करतो आणि स्वतःच्या साधनसंपत्तीमध्ये त्या अनुषंगाने वाढ करतो. एवढा आपल्याला आक्रमकतेचा एक पैलू माहिती होता. त्यामुळे मला वाटतं आपण जो आत्ता उल्लेख केलात आजूबाजूची परिस्थिती, त्याच्याकडे बघताना मला वाटतं आपल्याला ह्या सगळ्या युद्धतंत्राचे ज्या एक 5-6 फेजेसमध्ये आपण बघतो अलीकडे गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे शतक 2 शतकापासून पण आपण म्हणू शकतो. तर पूर्वी कसं होतं, फर्स्ट जनरेशन वॉरफेअर असं त्याला म्हणत असत. म्हणजे अगदी माणूस जेव्हा गुहेत राहत होता तेव्हा लाठ्या, काठ्या, दगड अशी अगदी बेसिक साधनं वापरून शिकार आणि ह्या संदर्भातली ते फर्स्ट जनरेशन वॉरफेअर. सेकंड जनरेशन वॉरफेअर हे दुसऱ्या आपल्या औद्योगिक क्रांतीच्या उद्भवानंतर आणि त्याच्यानंतर आलेली फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, या सगळ्या युद्धपद्धतींमध्ये ज्याला आपण कायनेटिक म्हणतो असं सेकंड जनरेशन वॉरफेअर होतं. म्हणजे तिथे तुमचे बॉम्ब गोळे, मशीन गन्स, तोफ गोळे, म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात पण तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी परिसरावर हल्ला करून ते बेचिराग करण्याची क्षमता राखता आहे. ते झालं सेकंड जनरेशन वॉरफेअर.
थर्ड जनरेशन वॉरफेअर हे हिटलरनी फार मोठ्या प्रमाणात वापरलं, म्हणून मी ब्लिट्झक्रीग ज्याला म्हणतो, तिथे खूप मोठं डिसेंट्रलायझेशन आखलेलं होतं. म्हणजे एका वेळी 2-3 फ्रंट्स उघडणं, तिकडच्या सेनानींना पूर्णपणे अधिकार देणं त्या भूभागावरती विजय मिळवण्यासाठी जे काही त्यांना करायचं असेल त्याचा, अशा पद्धतीचं वॉरफेअर जे थर्ड जनरेशन वॉरफेअर. फोर्थ जनरेशन वॉरफेअरमध्ये पूर्वी कसं मिलिटरी आणि सिव्हिल म्हणजे नागरिक आणि लष्कर हे 2 भाग होते. तर फोर्थ जनरेशन वॉरफेअरमध्ये हळूच सिव्हिल म्हणजे आपण नागरिक हा एक कॉम्पोनंट ॲड व्हायला लागला आणि त्याच्यानंतर धर्म ह्याचासुद्धा अंश त्याच्यामध्ये वापरला जाऊ लागला. आता ह्याची उदाहरणं द्यायची झाली तर पहिलं आपण व्हिएतनाम वॉरचं उदाहरण घेऊ. आज कोणालाही विचारलं व्हिएतनाम वॉर कोणी जिंकली तर उत्तर संदिग्ध येतं. अर्ध्या लोकांना वाटतं हां अमेरिकेनेच जिंकली, पण बऱ्याच लोकांना वाटतं छे व्हिएतनामने जिंकली, अमेरिकेला तिथून पळ काढावा लागला. का असं झालं तर तिथला गल्ली बोळातला छोट्या घरातला प्रत्येक नागरिक एका चेवानी ह्या वॉरमध्ये इन्व्हॉल्व झाला होता. हा झाला सिव्हिल कॉम्पोनंट. मग आपण अल कायदाचं उदाहरण घेऊ. तिथे तो धर्माचा कॉम्पोनंट. अल कायदाचा उगम मग त्याचा असतं काय अजून होण्याचं नाव घेत आहे असं आपल्याला वाटत नाही. बऱ्याच वेगवेगळ्या नावांनी त्याच पद्धतीच्या गट उभे राहत आहेत. त्याच्यात एक धार्मिक कॉम्पोनंट आहे. आणि आजपर्यंतचा युद्ध इतिहास असा सांगतो की फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन वॉरमध्ये पाश्चिमात्य महासत्तांना मोठा विजय मिळत गेला. पण फोर्थ जनरेशन वॉरमधनं प्रत्येक ठिकाणी या पाश्चिमात्य महासत्तांना पळ काढून रणभूमी सोडावी लागली. अफगाणिस्तानमध्ये ज्या प्रकारे तालिबानच्या हातात सत्ता गेल्याबरोबर आक्रमकांनी पळ काढला, तो प्रकार बघता फोर्थ जनरेशन वॉर हे आपल्या आक्रमक म्हणून आपल्याला काही मोठा विजयाचा शिरपेच त्याच्याने मिळत नाही असं ह्या सगळ्यांच्या ध्यानात आलं. त्याच्यामुळे त्यातून जन्म झाला तो फिफ्थ वॉर जनरेशन. आणि ती आज आपण फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशात, आपल्या शेजारी देशात, युरोपमध्ये, अमेरिकेचं तर तुम्ही नावच घेतलं, अशा प्रत्येक ठिकाणी ही फिफ्थ वॉर जनरेशनचे सगळे कॉम्पोनंट्स कार्यरत असलेले आपल्याला दिसतात. फिफ्थ वॉर जनरेशन म्हणजे काय तर थोडक्यात म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणजे ज्याला आपण करप्शन म्हणतो, म्हणजे पैसे देऊन आपल्याला हव्या त्या शक्ती विकत घेणं हा खूप मोठा कॉम्पोनंट असतो. मग त्यात विचारवंत असतील, मग त्यात वार्ताहर असतील, मग त्यात मीडिया हाऊसेस असतील, त्याचा परिप्रेक्ष्य खूप मोठा आहे. जागोजागच्या इलेक्शन्सवरती परिणाम करणं, म्हणजे ब्रेक्झिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही फिफ्थ जनरेशन वॉर किती मोठ्या प्रमाणात वापरली गेली त्याच्यावर अनेक पुस्तकं आली, वाचण्यासारखी आहेत. की लोकांनाच इतकं निराशावादी वाटायला लागतं की मग लोकशाही प्रक्रियेचं मूळ उद्देश काय तर तुम्ही मी जाऊन अमुक एक मला म्हणायचं आहे बुवा त्याचं वोटिंग केलं पाहिजे ना. वोटिंगच जर 40-50-60% होत असेल तर त्याला कुठपर्यंत लोकशाही म्हणायची, त्या निवडणुकांना अर्थ काय. त्यामुळे निवडणुका हा एक खूप मोठा फिफ्थ वॉर जनरेशनचा इन्फ्लुअन्स करण्याचा किंवा त्याच्यावर प्रभाव टाकण्याचा एक खूप मोठा भाग आहे. त्याच्यात जोडीने फेक न्यूज, मग वापरलं गेलेलं प्रोपगंडा मॅट्रिक्स, एकूणच समाजामध्ये खूप मोठी दुफळी कायम तयार करत राहणं, समाज मन हतोत्साह गलित गात्र होत राहावं असा प्रयत्न करणं. आणि त्याच्यात वापरल्या गेलेल्या ज्या टॅक्टिक्स आहेत, म्हणजे आता आपण वर्तमानपत्र आज जरी तुम्ही उघडलं, सकाळ पहिल्या चहाबरोबर वर्तमानपत्र उघडलं
तर तुम्ही उत्साहाने जाल का हो कामावर? नाही जाणार. तीच गोष्ट कुठल्याही न्यूज चॅनलचे, यूट्यूब चॅनलचे, बरं ते सगळं तुम्ही यूट्यूब चॅनलच्या बाबतीत वगैरे बोलायचं झालं तर ते सगळं तुम्ही फार कमी ठरवताय. तुमचं आजपर्यंतची सर्च हिस्ट्री बघून तुमच्या पुढं कार्ड ठेवली जातात, तुम्ही उचला ती तुमच्या मताप्रमाणे. तेव्हा जो दुभंग उभा राहतोय समाजामध्ये, तो दुभंग मुद्दाम तयार करणं आणि मग त्यातून एक अशी, त्याला खूप सारे इंग्रजी विचारवंत एक खूप छान शब्द वापरतात की ज्याची व्याख्या करता येणार नाही अशी एक अनसर्टन्टी आणि अँझायटी समाजामध्ये कायम एखाद्या दुलईसारखी पसरत राहायची. मग त्यामुळे होतं काय की त्यातनं येणारं फ्रस्ट्रेशन आणि त्यातून येणारं ॲग्रेशन, ह्याच्यानी ही जी लोकशाहीचं एक उदात्तीकरण लोकशाही प्रक्रियेचं केलं गेलेलं आहे, त्या लोकशाही प्रक्रियेचं उदात्तीकरण केलं गेलं कारण अजून आपल्याकडे दुसरा मार्ग जास्त सभ्य असा अजून दिसत नाही आहे. म्हणजे त्याचं दुसरं टोक जे आहे ते ह्याच्यापेक्षा भयावह आहे. तर त्याच्यामुळे हा सगळा विषय मुख्य म्हणजे समाज मन आणि राजकारणी मोठ्या प्रमाणात आपल्या मताप्रमाणे वागवणं, त्यांच्या तोंडात हवी ती नॅरेटिव्ज घालणं, त्यांच्या तोंडून हवं ते वदवून घेणं, हा सगळा 5th जनरेशन वॉरफेअर आहे. हा 5th जनरेशन वॉरफेअरला सायकोलॉजिकल वॉरफेअर किंवा ग्रे झोन वॉरफेअर अशी पण नावं बऱ्याचदा वापरली जातात. सायकोलॉजिकल वॉरफेअर हा खूप मला चांगला शब्द वाटतो कारण त्याच्यानी प्रत्येक ठिकाणी खरंच माणसाच्या विचार प्रक्रियेला खूप मोठा धक्का देण्याचं काम आपल्या म्हणजे ज्याला कोणाला समाज मन वाकवायचं आहे, आपल्या दिशेने करायचं आहे, तो ते आज करू शकतो आहे या 5th जनरेशन वॉरफेअरमुळे. म्हणजे भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशातले विरोधी पार्टीचे नेते आक्रमकांच्या देशात जाऊन त्यांना म्हणतात कळवळ्यांनी की तुम्ही येऊन आता ताबा घ्या, आमच्या या देशात संपलेली आहे लोकशाही. हा 5th वॉर जनरेशनचा जनरली अजेंडा असतो. ह्याच्या पुढची जी 6th and 7th वॉर जनरेशन आहे ती तर आपल्याला खूप भयंकर वाटणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याचा आत्ता ह्या क्षणी गाझामध्ये जे युद्ध चालू आहे तिथे ती ज्या प्रकारे वापरली जाते आहे त्याचं मी एकच उदाहरण देऊ इच्छिते. कारण आपल्या सगळ्यांना हे 6th वॉर जनरेशन वॉरफेअर आणि त्याचा आपणही जे आज मोबाईल नावाचं यंत्र वापरतो, अगदी सरसकट वापरतो, त्याच्याशी कसा संबंध आहे ते दाखवून देणारं हे आहे. झालं असं की ज्या वेळेला इस्रायलनी पहिला युद्धाचा ऐलान केला आणि हल्ले करायला सुरुवात केली गाझा स्ट्रीपवरती, तसे हल्ले तर खूप झालेले. गाझा स्ट्रीप ह्या गाझाच्या नागरिकांना त्याच्याबद्दल फारसं काही वाटण्याचं पण ह्यावेळी जो होता उद्रेक झालेला तो मला असं वाटतं की तो एक तुरुंगात कित्येक वर्ष दशकं डांबल्या गेलेल्या एका मानव समूहाचा तो शेवटचा निरुपाय होता जो आणि मग त्याचा फायदा घेऊन त्यांना काही माहिती नव्हतं का की आता आपण ह्याचा अर्थ आपण बेचिराख होणार आहोत. त्या ठिकाणी सगळी म्हणजे जेत्यांची आणि पराजितांची स्टॅटिस्टिक्स सांगतात की 70% सामान्य नागरिक तर होयच पण त्यातली लहान मुलं आणि स्त्रिया मारल्या गेल्या. 70% स्त्रिया आणि लहान मुलांची इतक्या मोठ्या प्रमाणावर ती हत्या कशी झाली अजूनही होते, रोज होते. तर त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा हा 6th वॉर जनरेशन वॉरफेअरचा थोडासा अंदाज येतो. त्याचं झालं असं की ज्या ठिकाणी लहान मुलांनी स्त्रियांनी आश्रय घेतले आडोशाला, कोणी
तळघरात गेले असतील, कोणी कुठल्या हॉस्पिटलमध्ये असतील, कोणी कुठल्या शाळांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला असेल. त्यावेळी त्यांची घाई झाली होती आणि अजून होते की आपले जे नातलग आहेत अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले म्हणा, इतर अरब देशांमध्ये स्थायिक झालेले म्हणा, भारतात कदाचित, जगभर, तर त्या नातेवाईकांना आपण आपली खुशाली कळवावी की आत्ता तरी अजून आम्ही सुखरूप आहोत आणि आम्ही ह्या ठिकाणी, म्हणजे आम्ही दडलेलो आहोत, त्यांनी काही ठिकाण सांगितलं नाही, पण आम्ही सुखरूप आहोत. त्यावेळी जे संदेशवहन होत होतं त्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचाच वापर केला जात होता, की जो फुकट वापरायला मिळतो म्हणून आपण तो अतिशय बेपर्वाईने वापरतो. पण ते एक साधन आहे कम्युनिकेशनचं. तर संदेश पाठवले गेले. त्यावेळी इस्रायलकडच्या गॉस्पेल आणि लव्हेंडर ह्या नावाने तयार केल्या गेलेल्या कम्प्लिटली ऑटोमेटेड AI जनरेटेड क्षेपणास्त्रांनीच सगळा ताबा घेतला युद्धभूमीचा. तिथे कुठलाही ह्युमन इंटरफिरन्स नव्हता, अजूनही नाही आहे. तेव्हा त्या संदेशवहन जिथून जिथे गेली, कोणी कुठल्या सोशल मीडियावरनं व्हॉट्सअप असेल दुसरा, तर ते संदेशवहन बरोबर लोकेट केलं गेलं आणि त्या तऱ्हेने त्या इमारतींवरती, मग ती शाळा बघितली नाही, हॉस्पिटल आहे का बघितलं नाही, UN ची बिल्डिंग आहे का ते बघितलं नाही, आणि क्षेपणास्त्र ऑटोमॅटिक जाऊन त्या तिकडचा पूर्ण विध्वंस झाला. आणि त्यामुळे इस्रायल आपल्या गाझा पट्टीमध्ये जे काही आत्ता खूप मोठं हत्याकांड चालू आहे, तिथे स्त्रिया आणि मुलांचा त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात, कारण स्त्रिया आणि मुलं जाणं ह्याचा अर्थ पुढची पिढी जाणं, असाही त्याचा दुसरा अर्थ होतो. सो 6th जनरेशन वॉरफेअर हे असं असू शकतं, हे आपल्या डोळ्यासमोर घडते. आणि त्याच्या पुढचे विचार आताही खूप मोठ्या प्रमाणात आक्रमकांच्या लॉबीमध्ये चालू आहेत. 7th जनरेशन वॉरफेअर म्हणजे काय, तर खूप मोठ्या प्रमाणात मानवविरहित ड्रोनसारख्या यंत्रणा, एखाद्या कीटकांची पूर्वी कशी टोळधाड यायची, तशा धाडीने झेपावत येऊन हतप्रभ झालेल्या समाजाकडनं हवं ती कामं करून कशी घेता येतील AIच्या मदतीने. आणि मग शेवटी आक्रमक का होतात देश, काय असतं आक्रमकांच्या मागचं विचार काय असतो, संसाधनांची लूट. म्हणजे पृथ्वीवरची लोकसंख्या जशी वाढत चालली आहे तशी एका विशिष्ट प्रकारे विचार करणाऱ्या, ज्याला युजेनिक विचार म्हणून म्हटला जातो, त्या मुख्यतः पाश्चात्य देशांमध्ये खूप मोठी अस्वस्थता आहे. इनफॅक्ट 15-20 वर्षापूर्वी एक अशाच आक्रमक देशाचे प्रेसिडेंट एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते, काय करणार, आमच्या देशात महागाई होते कारण आता भारतातल्यासारखे गरीब देशातले लोकसुद्धा ऑलिव्हज वगैरे खायला लागलेत, त्यामुळे आमच्याकडच्या अन्नपुरवठ्यावरती त्याचा दबाव पडतो, म्हणून आपल्याकडची म्हणजे गोष्टी महाग होत चालल्या आहेत, असं पटकन म्हणून गेले. पण त्याच्यात खोल जाऊन पाहिलं तर त्याच्या मागचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे की धोरणसूत्र काय आहे प्रत्येक आक्रमक देशाचं. एक म्हणजे हे उद्गार जे मी आत्ता म्हणते ते हेनरी किसिंजर यांच्या तोंडी काही लोकांनी घातलेले आहेत. म्हणजे काही विचारवंत असं म्हणतात की हे पहिल्या प्रथम हेनरी किसिंजरनी म्हटलं होतं, पण अर्थात आज आपण कशावरच विश्वास ठेवू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात ते शब्द बघत नाही. कारण खूप जिथे भाषणं केली जातात किंवा त्यांची भाषणं कोणी लिहिलेली प्रसारित करतं त्याच्यातले उल्लेख वापरून, पण दुसरी एक गट आहे तो म्हणतो की नाही हे त्यांच्या तोंडी घातले गेलेले आहेत, हे त्यांचे उद्गार नाहीत. एनिवे, पण हे उद्गार महत्त्वाचे आहेत, कोणी का म्हटले असेनात. इफ यू वॉन्ट टू कंट्रोल पीपल यू कंट्रोल फूड. जे तुम्ही अन्नधान्यावरती तुमचा कब्जा ठेवा, मग तुम्हाला आपोआप लोक समूह तुमच्या कब्जात करता येतील. If you want to control nations and continents, control energy.
सगळे ऊर्जा स्रोत तुमच्या ताब्यात ठेवा, म्हणजे तुम्हाला आपोआप प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक खंड तुमच्या हातात ठेवता येईल. आणि तुम्हाला जर तुमच्या हातात ही पूर्ण पृथ्वी, हे पूर्ण जग आणि अवकाश, अंतराळसुद्धा ठेवायचं असेल तर कंट्रोल फायनान्स अँड कंट्रोल डेटा. सो अर्थ आणि विदा ह्या 2 गोष्टी जर तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवल्यात तर तुम्ही पृथ्वी, पुढचा अंतराळ हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवू शकता. तेव्हा जेव्हा आपण प्रत्येक आक्रमकाची, सगळे आजवरची आक्रमणांची यादी बघतो, आधी ते फ्रेंच आणि ग्रेट ब्रिटन आणि ह्या सगळ्या शक्ती होत्या ज्यांनी पूर्ण तऱ्हेने पृथ्वीवरच्या संसाधनांचा ताबा घेतला. मग त्याची जागा अमेरिका, रशिया ह्या महासत्तांनी घेतली. मग 1989 साली बर्लिन वॉल पडल्यानंतर असं एक चित्र उभं राहिलं की आता फक्त एकध्रुवीय जग झालेलं आहे आणि सगळी महासत्ता म्हणजे फक्त अमेरिका हा एक देश राहिला आहे. इनफॅक्ट एक फ्रान्सिस फुकुयामा म्हणून हिस्टोरियन आहेत, त्यांचे उद्गार बर्लिन वॉल पडल्यानंतरचे, अमेरिकन आहेत ते, होते की अरे आता तर म्हणजे इतिहासकारांचं कामच संपलं, तर ह्याच्यापुढे काय इतिहास लिहायचा. पण त्यांनाही त्यांच्या ह्या प्रगाढ निद्रेतून चीननी जागं केलं आणि चीन आपल्या परीने सून त्सू ह्यांची धोरणसूत्र आणि पाश्चात्य धोरणसूत्रांचा मिलाफ करून, ज्याला आपण आज असं म्हणतो सॉफ्ट पॉवर हा शब्द ने यांनी वापरला पहिल्यांदा हे 5th वॉर जनरेशनसाठी, आणि मग येणारी ती हार्ड पॉवर आणि आता येत असलेली स्मार्ट पॉवर, ह्याचा एक मिलाफ करून चीन त्याच पद्धतीने पूर्वीच्या आक्रमकांच्या पुढे आक्रमक म्हणून उभा राहू पाहतो आहे. असं आजच्या ह्या सगळ्या आक्रमण ह्या विषयाचं एकूण आलेख काढायचा झाला तर तुम्ही बांगलादेशचं जे म्हणलात त्याच्याबद्दल मलाही खूप मोठं आश्चर्य वाटतं असं की त्यासाठी वापरली गेलेली एक मोडस ऑपरेंडी जी आहे ती मोडस ऑपरेंडी 1953 सालपासून वापरली जाते आहे. हीच मोडस ऑपरेंडी वापरून पश्चिम आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका या सगळ्या खंडांमधल्या देशांचं संपूर्णपणे नवीन वसाहतवादाच्या सगळ्या आराखड्यानुसार रेजिम चेंज, आपल्या मनासारखी सत्ताधीश तिथे बसवणं. त्या सत्ताधीशांनी नॅशनल इंटरेस्ट वगैरे गोष्टी बोलायच्या नसतात, त्यांनी फक्त बाकीचा इंटरेस्ट बघायचा असतो. तर ही मोडस ऑपरेंडी फार म्हणजे पहिलं त्यांना ह्याचं खूप साऊंड सक्सेस त्यांना इराणमध्ये मिळाला. मोहम्मद मोसादेग हे जे तत्कालीन इराणचे खूप मोठे बुद्धिवंत, म्हणजे इराणच्या शहांची जी चलती, इराणचे शहा हे पुन्हा असंच एक युद्धप्यादं होतं किंवा प्यादं सरकार होतं ते, आणि त्याच्यामध्ये नॅशनल फ्रंट नावाचं एक पक्ष स्थापन करणारे मोहम्मद मोसादेग पॅरिस आणि स्वित्झर्लंडमधनं कायद्याचं शिक्षण घेऊन आलेले. त्यांच्याही डोक्यात हे लोकशाहीचे विचार होते आणि एक तऱ्हेचा भाबडा आशावाद होता. महात्मा गांधींचे ते खूप मोठे चाहते होते की नाही आपल्या आणि त्यांचं आपल्या देशाची संपत्ती आपल्या देशाच्या लोकांच्या चांगल्यासाठी वापरली गेली पाहिजे, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यासाठी ते पाश्चात्य देशांना इतकंही म्हणत होते की खरोखर तंत्रज्ञानाची प्रगती तुम्ही केली आहे, आम्हाला माहिती नाही, आमच्याकडे एवढे मोठे तेलसाठे आहेत, पण त्याचं कसं उत्खनन करायचं, त्याचा उपयोग हे तुमच्यापाशी आहे, तर आपण या तेलसाठ्याचं विभाजन 50% करूया, इतकीच त्यांची मागणी होती. त्यांनी असंही म्हटलं नाही ही इराणची संपत्ती आहे ती 100% आमच्यापाशी हवी. त्या मोसादेगनं नॅशनल फ्रंट म्हणून त्यांनी पार्टी स्थापन केली आणि त्यांना खूप मोठा विजय मिळाला. त्यांच्या म्हणजे लोकशाही पद्धतीने ते निवडून आले. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ही 50% मागणी सुरू केली की ह्या तेलावर आमचा कंट्रोल पाहिजे, त्यावेळी पाश्चात्य
पाश्चिमात्य देशांच्या सत्ता दालनांमध्ये एक प्रचंड अस्वस्थता तयार झाली. त्यावेळी अमेरिका अजून तयार नव्हती ह्या एवढा मोठा इराणवर हल्ला करून त्याचा घास घेणं नको वाटत होतं. मग नंतर रिपब्लिकन पक्ष जेव्हा सत्तेवर आला त्यावेळेला हा ओरिजिनल प्लॅन इंग्लंडचा जो होता त्याला, ग्रेट ब्रिटनचा जो होता त्याला CIA समर्थन मिळालं आणि CIA आणि MI6 या 2 गुप्तचर संघटनांनी मिळून फिफ्थ जनरेशन वॉरफेअर वापरून प्रत्येक तेहरानच्या रस्त्यावर गुंड पोचले. त्यातर्फे दंगली होत ठेवल्या. डावे उजवे हा विचार खूप मोठ्या प्रमाणात व्हायला. या दंगलींवर तुम्ही अजून कंट्रोल मिळवत नाही म्हणून राजनैतिक दबाव घालणं सुरू झालं मोहम्मद मोसादेगवर. मोहम्मद मोसादेग इतके भाबडे की त्यांना वाटलं की अरे आपण जर हीच गोष्ट अशी नीट तऱ्हेने अमेरिकेच्या कडे पोहोचवली तर आपल्याला त्यातून काहीतरी मार्ग सापडेल. त्यांना माहिती नव्हतं की त्यांचे युद्धाचे आराखडे कसे तयार आहेत. आणि मग आज आपल्याला ही सगळी माहिती गोपनीयतेच्या पडद्या आडून बाहेर आल्यामुळे व्यवस्थित वाचायला मिळते की कशा 4-5 फेजेस कल्पल्या गेल्या. पहिल्यांदा समाजात असंतोष तयार करणं, विरोधकांना विकत घेणं, पार्लमेंटमध्ये काम होऊ न देणं, निवडणुकींवर बहिष्कार टाकणं. म्हणजे खरं तर लोकशाही मार्गाने चालत होते ना. मोहम्मद मोसादेग काय, शेख हसीना काय. पण विरोधकांनी जर ठरवलं की आम्ही निवडणुकीत भागच घेणार नाही तर प्रचारतंत्र हे जे प्रोपगंडा मॅट्रिक्स आहे त्यांना सोपं जातं सांगायला की काही लोकशाही नव्हे. सो हा सगळा असा खेळ आहे. आणि मोहम्मद मोसादेगना त्यांच्या कार्यालयावरती रणगाडे धावून कारण लष्कराला विकत घेतलेलं होतं. त्यांना पलायनाची सूचना दे, तुम्ही आता पळून जा नाहीतर तुमचा जीव धोक्यात आहे. सेम स्टोरी. तर 1953 आणि आज आपण 2024 साली जग कधीतरी भाबडेपणातून बाहेर येऊन आपापला विचार करेल अशी आशा वाटण्याचा सुद्धा संभव कमी झालेला दिसतो. म्हणून मला ह्या गोष्टीचं एक आश्चर्य वाटतं की त्याच्याबद्दल खूप पुस्तकं संशोधकांनी लिहिलेली आहेत, विचार झालेला आहे. पण हीच स्ट्रॅटेजी वापरून म्हणजे मोहम्मद मोसादेगांच्या बाबत तर या प्रोपगंडा मॅट्रिक्सनी फार आणखी एक भीषण गोष्ट केली. त्यांना सांगितलं की तुम्ही आता लवकर पळून जा तर तुमचा जीव वाचेल. म्हणून त्याच्यावरही विश्वास ठेवून मोहम्मद मोसादेग पलायनाला निघाल्यावर बाहेर वार्ताहर उभे होते CIA आणि MI6चे. त्यांनी ताबडतोब प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची ती फोटोज घेतले आणि ते सगळ्या लोकांपर्यंत पसरवले की बघा हा तुम्हाला नेता सांगत होता ना तुमच्या देशाचं कल्याण का, हा पलायनवादी निघाला, हा तर तुम्हाला सोडून पळून चालला आहे ह्या गुंडांच्या हातात ठेवून. असा उलटा प्रचार मग करण्यात आला. आणि मोहम्मद मोसादेगांचा फार करुण अंत झाला. मोसादेगांचा अंत झाला आणि आयातोला खोमेनी आणि इस्लामी जहालवाद आणि दहशतवाद याला आपणहून आमंत्रण मिळाल्यासारखं झालं. इराण हा देश आज अजूनही त्याच प्रमाणात जळतो आहे. सामान्य लोकांना तिथे म्हणजे मध्यम वर्ग खूप कमी होत चाललेला आहे. मध्यम वर्गाचं कंगालीकरण पद्धतशीरपणे करणं हा सुद्धा ह्या सगळ्या फिफ्थ वॉर जनरेशनचा खूप मोठा भाग आहे. कारण काय समाज चालतो तो मध्यम वर्गावर चालतो. उच्च वर्ग किंवा अतिशय निम्न वर्ग ह्यांचे लढे वेगळे वेगळे असतात. उच्च वर्ग जो असतो श्रीमंत वर्ग त्यांना आपली सत्ता कशी राहील एवढीच काळजी असते आणि अतिशय निम्न वर्ग असतो तो त्याच्या रोजीरोटीच्या ह्याच्यात असतो. तेव्हा विचार जो होतो तो मध्यम वर्गात होतो. म्हणून आपले सगळे मध्यमवर्गीय व्यवसाय आहेत ते जिवंत राहणं फार महत्त्वाचं आहे. तर मध्यम वर्ग जिवंत राहील. आणि मध्यम वर्ग जिथे जिथे संपतो तिथे तिथे त्या देशामध्ये फिफ्थ जनरेशन वॉर स्ट्रॅटेजी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे यशस्वी होते असा आजवरचा सगळा इतिहास आपल्याला सांगतो. तर बांगलादेशमध्ये जे झालं त्याच्याबद्दल आता निदान बऱ्याचशा धीटपणे मराठी वृत्तपत्रातनं सुद्धा लिहिलं जातं आहे.
काही ठिकाणी यूट्यूब चॅनेलमधनं सुद्धा बोललं जात आहे, हा आनंदाचा भाग आहे. कारण आपल्याला नेहमी पडद्या आडच्या हालचालींचा वेध घेता आलाच पाहिजे आणि भविष्य वेध घेता आला पाहिजे. पाश्चात्य आक्रमक आणि चिनी आक्रमक खूप मोठ्या प्रमाणात जिंकता आहेत ह्याचं कारण किंवा त्यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज बरोबर मार्गाने चालल्या आहेत असं दृश्य दिसतं आहे. याचं कारण त्यांचा भविष्यवेध खूप मोठा आहे. हे आज जे बांगलादेशमध्ये घडलं ते 50 वर्षापूर्वी डोक्यात आहे आणि 50 वर्षापासून ही सगळी तयारी चालू आहे. हे बरेचसे सिव्हिलायझेशनल स्टेट्स विसरतात. म्हणजे ज्याला आपण पश्चिम आशिया, हे सुद्धा उच्च संस्कृती असणारे खूप मोठी ज्ञानपरंपरा असलेलेच देश होते. इराण काय, इराक काय, लिबिया काय, लेबनॉन काय. तर ही उच्च संस्कृती ज्यांच्याकडे असते ना, पूर्वी मानव समाजाचा विकास कसा झाला, त्या संस्कृतींचा पाय बऱ्याचशा प्रमाणामध्ये पास्टमध्ये म्हणजे भूतकाळामध्ये रुतलेला दिसून येतो. भूतकाळ त्यांच्यासाठी फार मोठा असतो. जे आमचं संस्कृतीशास्त्रामध्ये हे पुन्हा पुन्हा लक्षात येतं की भूतकाळातनं च्या मध्येच राहणारा जो समाज असतो तो वर्तमान तर विसरतोच, पण भविष्य तर कुठे विसरलेला असतो. तर त्याचा संबंध ह्या सगळ्या गोष्टींची आणि कंगाल भूगोलात ज्या संस्कृती तयार होतात, ज्यांच्याकडे स्वतःची संसाधनं नसतात, त्यांच्यामध्ये एक ती भूक जास्त मोठ्या, माझ्याकडे सगळा अन्नसाठा हवा, ऊर्जा साठा हवा, माझ्याकडे सगळा बौद्धिक साठा जगभरातला माझ्याकडे हवा, ही भूक खूप मोठी असते असं संस्कृतीशास्त्र म्हणतं. त्यामुळे आक्रमक हा विचार असा हा सगळ्या भूगोलातून येतो, इतिहासातून येतो, संस्कृतीतून येतो असं मला वाटतं. हे सगळं इतकं फॅसिनेटिंग आहे की जरी या सगळ्याला रेफरन्स असले, तुमचा अभ्यास असला, तरी असं कुठेतरी वाटत आहे की नाही यार हे 6th जनरेशन वॉरफेअर नसेल, हा सगळा एक पुन्हा छद्मशास्त्र आहे, हे पुन्हा एक त्याला काय म्हणून की कॉन्स्पिरन्सी थेअरी आहे आणि कळते पण वळत नाही किंवा पटते पण पूर्ण पटत नाही अशी परिस्थिती राहते. आणि त्यात पुन्हा दोन्हीकडचे प्रोपोगंडा येतात. मग तुम्ही म्हणताय ते प्रोपोगंडा मॅट्रिक्स येतं, तर याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? मला वाटतं ह्याच्यावर विश्वास ठेवण्याचा सध्या तरी दिसणारा एक मार्ग जो आपल्या हातात आहे तो म्हणजे आपला स्वतःचा सत्सद्विवेक, ज्याला आपल्या जुन्या भाषेमध्ये निरक्षीर विवेक असं म्हटलं जातं. आणि हा निरक्षीर विवेक पुसून टाकणं खोड रबरांनी ही एक स्ट्रॅटेजी आहे, युद्ध स्ट्रॅटेजी आहे. ह्याचा अवेअरनेस, याची जागृती तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये, प्रत्येक समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसामध्ये पसरवलं किंवा ती जागृती आली तर त्याच्यावरती काहीतरी उपाय आहे असं मला भविष्याकडे बघताना असं वाटतं. मग आता साहजिक आहे पुढचा कॉन्स्पिरसी थिअरी हा तरी शब्द कुठून आला? तर ज्या वेळेला ह्या आक्रमकांची धोरणं, अरे बापरे समाज जर जागा झाला तर आपल्या धोरणांना तिथून काहीतरी आपल्याला एक तऱ्हेचा धोका उद्भवू शकतो, ह्या विचारातूनच कॉन्स्पिरसी थिअरी ह्या शब्दाचा आणि ह्या सगळ्या छद्मशास्त्राचा उगम झाला. एक जर्मन विचारवंत 4 आठवड्यापूर्वीच फार सुंदर त्यांचं वाक्य आहे, ते मी मराठीत अनुवादित करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. छद्मशास्त्र किंवा कॉन्स्पिरसी थिअरी आणि सत्य ह्याच्यामध्ये अंतर किती आहे माहिती आहे? मॅक्सिमम 9 महिने ते 12 महिने. त्यांना असं म्हणायचं होतं की 9 ते 12 महिन्यापूर्वी ज्याला आपण कॉन्स्पिरसी थिअरी असं म्हणत होतो ते आज तुमच्या समोर घडताना दिसतं आहे. ओके. सो कॉन्स्पिरसी थिअरी ह्या आहेत, नाही असं आपण म्हणू शकत नाही. ते पण एक टूल आहे, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु सगळ्याच गोष्टी कॉन्स्पिरसी थिअरी कदाचित नसतील. म्हणून कॉन्स्पिरसी थिअरी ह्या विषयाचा सुद्धा अभ्यास होणं जरुरीचं आहे की हा शब्द कधी आला, कुठून आला. म्हणजे आज आपण नॅरेटिव्ह किंवा कथ्य हा शब्द फार अतिशय मोकळेपणाने वापरतो, तर त्यालाही मला कधी कधी आश्चर्य वाटतं
आपण पूर्वी सत्य काय असं म्हणत होतो. बघता बघता आपण सगळे म्हणायला लागलो नॅरेटिव्ह काय आहे. आता कथ्य नॅरेटिव्ह म्हणजे टू नॅरेट म्हणजे माझा सब्जेक्टिव्ह व्यक्तिगत अनुभव मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यामागे माझा उद्देश असा आहे की तुम्ही हो म्हणावं, त्याला तुम्ही बरोबर यावं माझ्या विचार प्रवासामध्ये. म्हणजे त्याच्यात एक तुमच्या विचारांना मॅनिप्युलेट करून माझ्या बाजूचाच विचार करण्याचं एक जे काही तंत्र आहे तो सगळा शब्द नरेटिव्ह या शब्दामध्ये आहेत. आपण आता नरेटिव्ह असं म्हणण्या कथ्य ह्याला सुद्धा एक तऱ्हेचं आपण निर्धोकीकरण करतो नाही, कथ्य हा शब्द वापरतो तेव्हा. म्हणजे सत्य कशासाठी, सत्य कुठे आहे, प्रत्येकाचं सत्य वेगळं आहे हे तरी लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जो अनेकांतवाद आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते कसं प्रत्येकाचं सत्य वेगळं असू शकतं. माझे एक फार जवळचे मित्र अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत आणि ते फार म्हणजे व्हेहेमंटली सगळ्या म्हणजे अमेरिकन पॉलिसीज कशा बरोबरच आहेत असं त्याच्यावरनं आमचे खूप प्रेमळ भांडणं होतात, चर्चा होतात. आणि त्यावेळी जेव्हा इराकवरती पहिलं बॉम्बिंग सुरू झालं तेव्हा मला मनात खूप अस्वस्थता आली की अरे हा ॲज इट इज गर्भगळीत झालेला देश आहे. त्यांच्याकडे 10 वर्षापासून तुम्ही इकॉनॉमिक सँक्शन घालून त्यांच्याकडे पूर्णतः औषधं नाही आहेत, अन्नधान्य नाही आहे, ड्युएल कंटेंट म्हणून एक जो काही कायदा लागू केला त्याच्यामुळे एक साधी शिस्पेन्सिल त्या देशात कोणीही पाठवायची नाही. अशा पद्धतीने 10 वर्ष तुम्ही ज्या लोकसंख्येला अर्धमृत करून टाकलेलं आहे, आता त्याच्यावर बॉम्बिंग कशासाठी. तर मी म्हटलं की कशासाठी बॉम्बिंग इराकवर. तर हा माझा सुहृद मला म्हणाला ताई असं कसं म्हणता, वी नीड ऑइल. त्यांनी वी हा शब्द वापरला. भारतीय वंशाचा, भारतात वाढलेला, भारतात शिक्षण घेऊन गेलेला, पण त्यांनी म्हटलं वी नीड ऑइल. म्हणजे प्रत्येकाचं सत्य वेगळं असेल. त्या क्षणी ह्या माझ्या सुहृदाला अमेरिकेतला सगळी उत्तम जीवनशैली कायम राहणं हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं. ते त्याच्यासाठी ते सत्य होतं है ना. पण आपल्यासाठी सत्य वेगळं होतं. आपण जेव्हा पूर्ण मानवतेचा विचार करतो तेव्हा असं वाटतं अरे हे काय चाललंय, ह्याच्या हे कशासाठी आत्ता जस्ट सद्दाम हुसेनच्या विरोधात कोणीच अजून जनउठाव होत नाही ह्या कारणासाठी एक देश बेचिराख करून टाकतात. एक सगळं त्याला झुंडबळी म्हणते मी. इराकवरती ज्या तऱ्हेने पाश्चिमात्य राष्ट्रांनी एकत्र येऊन हल्ला केला त्याला मी झुंडबळी म्हणते. आणि कॉन्स्पिरसी थिअरीपासून आपण हे चर्चा सुरू केली तेव्हा कसा विश्वास ठेवायचा. एक बऱ्याच गोष्टी, बरीच सत्य आपल्यापर्यंत मुद्दाम येऊ दिली जात नाहीत. फार संशोधक वृत्तीने शोधण्याचं काम जगातल्या प्रत्येकाने करत राहिलं पाहिजे. का म्हणून फक्त 5% संशोधकांनीच हे काम करावं किंवा ज्यांना ह्याबद्दल तळमळीने वाटतं ते कंटिन्युअसली त्यांच्या देशातल्या सरकारांवर माहितीचा हक्क जो आहे आपल्या सगळ्यांना दिलेला, हे अर्थात लोकशाही प्रणाली असलेल्या देशांबाबतची गोष्ट आहे ही. तर तो माहिती हक्क तुम्ही सगळ्यांनी गाजवण्याची जरूर आहे. त्यासाठी जी एक चिकाटी लागते, जे कागदपत्रांची जुळवाजुळव लागते, एक संशोधक वृत्तीने सत्य बाहेर आणण्याची जी धडपड लागते ती धडपड खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपोआप कुठली कॉन्स्पिरसी थिअरी आणि कुठलं सत्य हे सर्व समाजाला ह्या निरक्षीर विवेकाद्वारे, ह्या संशोधक वृत्तीद्वारे. पण ते संशोधक वृत्तीमध्ये सुद्धा असं आहे की विद्यापीठं ही सुद्धा आज कुठल्याही जगातल्या कुठल्याही विद्यापीठं घ्या तुम्ही, अगदी पाश्चात्य जगातली नामवंत विद्यापीठं घ्या किंवा आपल्याकडची घ्या, विद्यापीठांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोपगंडा मॅट्रिक्सचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे प्रोपगंडा मॅट्रिक्सला पैसे पुरवणारी जी फाउंडेशन्स आहेत, ज्या वित्त लॉबीज, विदा लॉबीज आहेत, त्या लॉबीजची आजची पॉवर ही आपल्या कल्पनेपेक्षा खूप बाहेरची आहे. त्यामुळे जोपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बोलतो, कृत्रिम बुद्धिमत्ता,
म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्तेत आपल्या डोक्यात जे सध्या तुम्ही मी बोलत असताना विचारांचे जे काही एक रासायनिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक ॲक्शन चालली आहे ती हवी तर तुमचा कम्प्युटर मॅपिंग करून किंवा क्वेरी फ्लॉक सिस्टम वापरून ॲनलाइज करू शकतो. पण आर्टिफिशियल कॉन्शियसनेस तयार करता येईल का ह्याला? हा आपण प्रत्येकाने लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे. म्हणजे मानवामध्ये असं तर काहीतरी आहेच ना, मानवानीच ना हे सगळी यंत्रणा तयार केली आहे. मग त्याचे आपण किती मोठ्या प्रमाणात का गुलाम होतोय आपला स्वतःचा विवेक बाजूला ठेवून. ते किंकरस्य किंकरैः किंकरीम कृतोहम असा एक शंकराचार्यांनी खूप सुंदर हा वापरलेला आहे श्लोक की अरे दास्याच्यानी जे दास आहे त्याचाही तू दास नको होऊ ना, तू तुझा विवेक ठेव ना शिल्लक. तर त्याच्यामुळे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. सत्य काय आणि छद्मशास्त्र काय ह्यातली सगळीच बॉर्डरलाईन खूपच म्हणजे अशी अस्पष्ट केली गेली आहे असं मी म्हणते. ती आपण स्पष्ट करायला हवी वेगळ्या प्रकाराने. त्यामुळे जोपर्यंत एक हायनरिश हायने म्हणून एक ज्यू जर्मन फिलॉसॉफर होते, त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे आणि ते त्यांनी हॉलोकॉस्टच्या ह्या सगळ्या हत्याकांडाच्या आसपास घडत असताना त्यांना सुचलेलं वाक्य आहे की प्रत्येक माणूस हा महत्त्वाचा आहे. कारण उद्या जर कुठल्या तरी युद्धामध्ये पूर्ण पृथ्वी बेचिराख झाली आणि फक्त त्याच्यात एकच माणूस उरला तरी त्या माणसामध्ये ही पृथ्वीवरचं हे सगळं उभे राहिलेलं जग पुन्हा निर्माण करण्याची शक्ती आहे निसर्गाने दिलेली. म्हणून प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. आणि आजचं जे आपण भोवताल पाहतो त्याच्यामध्ये माणूस महत्त्वाचा आहे हे फार कमी बोललं जातं आहे किंवा माणसाची सत्सद विवेक बुद्धी, कळप महत्त्वाचा आहे हे बोललं जाते. म्हणून मी मुद्दाम कळप हा शब्द वापरते, नाहीतर मी खरं समूह हा शब्द वापरू शकले असते. पण कळप हा जो विचार आहे की कळप म्हणजे हाकता येणं, काठीने, पूर्वी गुराखी काठीने हाकत असे मोठे मोठे कळप. आजकाल मात्र ही काठी वेगळी आहे, गुराखीसुद्धा वेगळा आहे, पण कळपाने हाकून घ्यायचं आहे का हा आपला विचार आहे. तर प्रोपगंडा मॅट्रिक्समध्ये एक अशी कल्पना करा की एक असा चौकोनी कुंपण घातलेला एक तुरुंग आहे. त्या तुरुंगाचं जी वेस आहे त्या वेशीतच माध्यमं काम करतात. मग ती सोशल म्हणजे समाज माध्यमं असोत किंवा मेनस्ट्रीम मीडिया असो. भाषा बंद होणं म्हणजे विचार बंद. आणि युक्रेनमध्ये भाषेसाठी उद्रेक झाला तेव्हा आपण, म्हणून मी युक्रेनचा आणि भारताचा संबंध अशा दृष्टीने सुद्धा जोडू इच्छिते की आपण बहुभाषिक देश आहोत